आज आंदोलन आहे, मात्र या आंदोलनाला परवानगी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। परवानगी नाही आहे, त्यामुळे कुठेतरी आता या महाविकास आघाडीचा मोर्चा आहे तो 200 मीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणीच कुठेतरी थांबवण्याची शक्यता आहे, कारण परवानगी नाही आणि परवानगी नसताना देखील महाविकास आघाडी आहे ते त्यांच्या या ठिकाणी आंदोलनावर ठाम आहे, जोडो मारो आंदोलनावर ठाम आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। नेते आक्रमक झालेले आहेत आणि मोर्चा हा गेटवे ऑफ इंडिया जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत असणार होता, परंतु परवानगी नसल्याने हा मोर्चा आहे तो पोलीस या ठिकाणी थोड्या काही अंतरावरच आहेत तो थांबवणार आहेत। आपण समोर जर पाहिलं तर सध्या हुतात्मा चौकातून समोरचा जो आपल्याला बॅरिकेड्स दिसत आहे त्या बॅरिकेड्सचा पर्यंतच हा मोर्चा आहे तो अडवला जाण्याची माहिती आहे ती मिळते। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स आहेत ते तैनात करण्यात आले। जवळपास 5000हून अधिकचा पोलीस बंदोबस्त आहे तो संपूर्ण या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। अशातच पोलीस देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अडवण्यासाठीची एकंदरीत तयारी आहे ती तयारी हे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर कालपर्यंत पोलिसांची परवानगीची प्रतीक्षेत हे महाविकास आघाडीचे नेते होते, परंतु या ठिकाणी अद्याप पोलिसांची परवानगी ही मिळालेली नाहीये आणि त्यामुळे जरी महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आंदोलनावर ठाम असले तरी मात्र या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले ना, बॅरिकेड्स पर्यंतच या ठिकाणी हे मोर्चा आहे तो थांबवला जाणार आहे। काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ठाकरे गट असेल, सगळ्यांचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। नेते देखील यायला सुरुवात झालेली आहे, खासदार आमदार हे देखील पोहोचलेले आहेत। थोड्या वेळात शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, काँग्रेसचे प्रमुख नेते असतील ते देखील या ठिकाणी हुतात्मा चौकात पोहोचणार आहेत। परंतु जो महाविकास आघाडीने जो नियोजित केलेला आंदोलन होता, मोर्चा होता, जोडो मारो आंदोलन होतं, तो जो रूट होता त्या रूट पर्यंत जाण्यास पोलीस आहेत ते आज मज्जाव करणार आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता कुठेतरी या ठिकाणी हा मोर्चा अडवल्याने कुठेतरी आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करायचे आक्रमक होऊ शकतात, त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती थोडीशी अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे, वातावरण तापू शकतं आणि त्यामुळे कशा पद्धतीने आता महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणची पुढील भूमिका आहे ती भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आणि सध्या तरी इतर नेते आहेत ते आलेले प्रमुख नेते येतील, त्यानंतर कशा पद्धतीने पुढील त्यांची भूमिका असणार आहे हे ते त्या ठिकाणी ठरवतील। काही प्रमुख नेत्यांना कदाचित पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाऊ दिले जाईल अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। तर मात्र जे कार्यकर्ते जे मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत त्यांना मात्र या ठिकाणीच रोखलं जाणार आहे। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथपर्यंत या ठिकाणी जाण्यास दिलं जाणार नाही। त्यामुळे आता कशा पद्धतीने एकंदरीत आता आपल्याला पोलीस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक संघर्ष कुठेतरी पाहायला मिळू शकतो जेव्हा हा मोर्चा सुरू होईल। 10 वाजताची मोर्चाची वेळ होती, त्यामुळे काही वेळातच या ठिकाणी शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील हे प्रमुख नेते येतील। त्यानंतर हुतात्मा चौकात अभिवादन करून ते मोर्चाला जोडो मारो आंदोलन आहे त्याला सुरुवात करणार होते, परंतु ही पोलिसांची परवानगी नसल्याने त्यामुळे पुढील रूट कशा पद्धतीने असेल, पुढील आंदोलनाची रूपरेषा कशी असेल हे देखील आता हे नेते या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। मात्र आत्ताच्या घडीला जी माहिती मिळते त्यानुसार पोलीस आहे तो हा मोर्चा या ठिकाणी आपण बघितलं तर 200 मीटरच्या अंतरावरच हा मोर्चा आहे तो रोखला जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीची आता भूमिका हे महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते घेतात हे देखील पाहावं लागेल। बंदोबस्त इथे लावलेला आहे। आता काही वेळातच महाविकास आघाडीचं जोडे मारा आंदोलन इथे सुरू होणार आहे। महाविकास आघाडीचे सगळे बडे नेते इथे उपस्थित असणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गेटवे ऑफ इंडिया परिसर हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि पुढील आदेशापर्यंत गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कानडेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।